मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आज बीचवर आलेलो आहोत. एक सुंदर पद्धतीचं कोरल आइसलँड आपण पाहायला जाणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत सुरुवातीला आम्ही पटायाच्या ज्या बीचवर पोहोचलो, तिथं एकदम सुंदर आणि निर्मळ पद्धतीचं पाणी आपल्याला पाहायला मिळालं. एकदम स्वच्छ पद्धतीचं पाणी, जे की आइसलँडला आणखी एकदम चांगल्या पद्धतीने बनवतं. आइसलँडला जाण्यासाठी आपल्याकडे बीचवर एक बोट येणार होती आणि स्पीड बोटच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी जाणार होतो. मग बोटमध्ये बसल्यानंतर खूप सुंदर वाटायला लागली. एकदम जबरदस्त बोट पळत होती, पाणी चिरत चाललेली होती आणि आमचा सगळा स्टाफ जो आहे, क्राऊड जो आहे, एकदम या क्षणांचा आनंद घेतो. मित्रांनो, एकदम एफर्ट देऊन काम केलेले सगळे पोरं आणि पूर्ण त्या क्षमतेनं एन्जॉय पण करणार होते. आणि ही आहे आमची टीम UP बंगालची. जवळपास भारत देशामध्ये 22 राज्यांतून आमचे पोरं आज या ठिकाणी जमा झालेले होते. 80 पोरांचा मोठा स्टाफ, 2 मोठ्या ट्रॅव्हल्स आमच्या पोरांनी भरल्या होत्या आणि मोठं हॉटेल कंपनीने पण जबरदस्त बुक केलेलं होतं आमच्यासाठी. कारण की मित्रांनो, पैसा खूप म्हणजे खूप पाण्यासारखा या ठिकाणी आपल्या कंपनीने. त्या ठिकाणी ब्रह्मदेशचे पोरं पण होते, जे की इंडियन वाटत होते, पण ते इंडियन नव्हते. जास्त थायलंडमध्ये आपल्याला ब्रह्मदेशाचे कार्यक्रम दिसले, जे की हिंदी बोलतात, त्याच्यामुळं काही समजत नाही हे इंडियन आहेत का ब्रह्मदेशी. मग या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो, आमचे पोरं काही व्हिडिओज फोटोज वगैरे घेऊ लागले. कारण की जे आपण आनंदाचे क्षण साजरे केले ते सगळ्यांना दिसायला पाहिजेत, आपल्या फॅमिलीला पण बघता आलं पाहिजे आणि या आठवणी आपल्या चिरकाळ राहायला पाहिजेत. त्याच्यासाठीचा हा खटाटोप असतो. आणि मग त्याच्यानंतर वैयक्तिक मी म्हटलं मला पण बघायला पाहिजे, म्हणून मी माझा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडासा शूट करून पोस्ट केला. तर मित्रांनो, खूप मजा येणार आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत कोरल आइसलँडवर. या ठिकाणी एक फ्लॅग कडकतो संपूर्ण देशाचे, त्याच्यावर चित्र आहेत. कारण की थायलंडचं जे टुरिझम आहे हे खूप खतरनाक आहे. इथं फक्त फन करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी कपल्स म्हणू नका किंवा बाकी लोक म्हणू नका, तुम्हीही या ठिकाणी फक्त एन्जॉय करण्यासाठी जमा झालेला. So guys, you can watch this video how Pattaya beach is तर आपल्याला आकर्षण होतं फॉरेनर सोबत आपल्याला आज बात करायचं, फिरायचे, पोहायचे. मग त्याच्यानंतर आपण कपडे वगैरे काढले, मोबाईल घेतला. मोबाईल काय आपल्याला भिजवायचा नव्हता, परंतु व्हिडिओ पूर्ण शूट करायचा होता की आपण काय काय दिवे लावले ते घरच्यांना बघायला हवा आणि वैयक्तिक आपल्याला म्हातारपणी निवांत बघता यावं ते आपण पाहू शकता. याच्यासाठीचा हा संपूर्ण खटाटोप आपण केलेला. आणि या व्हिडिओ बनवण्याच्या नादात तर आमची बस मिस झालेली होती, पण मग आपल्याला दुसऱ्या बसमध्ये येता आलं. फॉरेनर जी लाईफ जगतात मित्रांनो, वेस्टर्न कल्चरचं लाईफ आहे. तिथं माझी जी वरमुड आहे ती फाटल्याच्या नंतर मला चड्डीवर म्हणजे अंडरवेअरवर फिर असं सरळ म्हणत You have to just enjoy your party. आपण अंडरवेअरवर फिरू शकत नाही. This is the Pattaya beach. I have my स्वच्छ पद्धतीच्या बीचवर आपल्या हातामध्ये बियर दिली कंपनीने आणि आपल्याला ती बियर प्यायची होती. बियर पेत एन्जॉय करायचा होता. मग आपण काय हातामध्ये बियर घेतली आणि त्या ठिकाणी बोट रायडिंग करायला आपल्याला भेटते. सिंगल पर्सन या ठिकाणी बोट रायडिंग करू शकतो. तर आपल्याला पण enjoy this beach. वाटत होतं जावं, आपण म्हटलं व्हिडिओ एक हातानं कसं काढणार आणि जे काम आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही ते काम आपल्याला करण्यात एवढा काही इंटरेस्ट येत नाही, म्हणून मग आपण ते कॅन्सल केलं. आणि मित्रांनो, मग मी आलो. या ठिकाणी खूप सारे एकदम फॉरेनर्स एन्जॉय करत होते. Guys, I'm really enjoying this place. मस्ती पाहून I'm now going to my boat. असायला पाहिजे, पैसा असा असायला Because पाहिजे. I am very tired. करन्सीमध्ये डिफरन्स नसायला पाहिजे. जे त्यांना भेटते तो आनंद आपल्या पण संपूर्ण फॅमिलीला, आपल्या मित्रांना किंवा आपले जे लोक आहेत त्यांना पाहायला म्हणजे भोगायला मिळायला पाहिजे. आता या ठिकाणी प्रत्येकाकडे तेवढा पैसा नसतो, त्याच्यामुळे करू शकत नाही. आणि मग मित्रांनो, संपूर्ण एन्जॉय संपल्याच्या आणि परत आमच्या जे काही हॉटेल आहे त्या हॉटेलकडे रवाना होत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. तर सुंदर पद्धतीने असेच फिरतानाचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.
we are achieved our destination, guys. Dear Sweetie, thank you so much.